घरात एक शिलाई मशीन आहे तुमच्याकडं आणि तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट जमत नाही, तर तुम्हाला पैसे कमवायचे आहे, तर असे काम करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. एक पडलेला फॅब्रिक घ्यायचा आहे, लांबी रुंदी तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. मी ते जे कतरण असते माझी शिलाईची उरलेली त्यातलेच इथे तुकडे घेतलेले आहेत. आपले ब्लाऊज पीस म्हणा किंवा अस्तर म्हणा जे उरलेले असतात. आता सारखे 2 तुकडे घेतलेले आहेत मी, एक मेन फॅब्रिकचा आणि एक त्यासाठी लागलेले अस्तर. सगळ्या बाजूने इथे शिलाई मारून घेतलेली आहे अगोदर आणि जे तुकडे आहेत आपले ते सुद्धा एकमेकांना जोडून घ्यायचे. तुकडे इथे 2 कलरमध्ये घेतलेले आहेत आणि सारखेच तुकडे घ्यायचे. आपलं अगोदर आपण जे फॅब्रिक तयार केलं होतं त्याच्या साईजनुसार इथे तुकडे घ्यायचे, म्हणजे तितके आपल्याला होतील त्यावरती तितके घ्यायचे. तर इथे सरळ तुकडे जोडून घेतले आणि जे तुकडे आहेत ते आपल्या फॅब्रिकवरती असे जोडायचे आपल्याला. एकदम सोपी पद्धत आहे बघा. यामध्ये तुमच्याकडे अगदी छान छान कलर असेल त्या कलरचे सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. आता सगळ्या पट्ट्या मी इथं जोडून घेतल्या आणि पट्ट्या अशा जोडायच्या. आपल्या दुसरी पट्टी जोडताना कलर वेगळा घ्यायचा आहे, म्हणजे अगोदर आपण जो कलर घेतला तो कलर विरुद्ध कलर घ्यायचा आहे. त्यावरती आपले जे छोटे छोटे तुकडे आहेत त्यांचा विरुद्ध कलर यायला हवा. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता इथं सगळ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे. अशाच पद्धतीने मी पूर्ण पट्ट्या जोडून घेतल्या आणि बाहेरच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे. छान कॉटनचं फॅब्रिक घेऊ शकता. आपल्या घरामध्ये आपले जुने कपडे असतात ते सुद्धा इथं घेऊ शकता. आता पायपिंगसाठी इथे एक पट्टी घ्यायची आहे, 1.5 ते 2 इंचची पट्टी. तुम्ही नवीन असाल तर 2 इंचची घेऊ शकता, फोल्डिंगला तुम्हाला त्रास होणार नाही. पट्ट्या तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा जोडू शकता किंवा माझ्यासारखे इथं अखंड सुद्धा जोडू शकता. तर अशा पद्धतीचे काम करून सुद्धा तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता. असे पायदान बनवायचे, ते तुमच्या सोसायटीत विकायचे महिलांना, किंवा तुम्ही एखादा छोटासा बाजार किंवा एखाद्या स्टोअरवाल्याला सुद्धा इथे सेल करू शकता. आता माझ्याकडं ऑर्डर आली होती, ती ऑर्डर मी इथं पूर्ण करत आहे. तर अशा पद्धतीचे काम सहज मिळते. जर तुम्ही महिलांना सांगितलं की मी असे असे काम करते, असे असे बनवून देते, तर ते तुम्हाला ऑर्डर देतील आणि तुम्ही ते त्यांना बनवून देऊ शकता. याची प्राईस तुम्ही तुमच्या कपड्यानुसार ठेवायची आहे. कपडा जर तुमचा क्वालिटीचा असेल तर त्यानुसार तुम्ही इथं प्राईस ठेवायची आहे. घरातल्या टाकाऊपासून जर बनवत असाल तर त्यानुसार तुमच्या मेहनतीचे आणि त्याची प्राईस ठेवायची आहे. हे फॅब्रिक जे असतात हे आपले पायदान ते खराब होत नाही आणि आपण याला रियूज करू शकतो परतसुद्धा. यामध्ये जर तुम्हाला आणखीन डिझाईन बघायच्या असतील तर तशी मला कमेंट करा, मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. बघा इथे छान मोठी पायपिंग बनवून घेतलेली आहेत आपण साईडला वेगळ्या कलरमध्ये. तर आपलं इथं पायदान तयार आहे. आपल्या घरातल्याच टाकाऊ वस्तूपासून इथं छान पायदान बनवलेलं आहे. धन्यवाद.